नमस्कार. आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर संध्याकाळच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण नाईक यांच्या बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी भरणी कुडाळच्या सरपंचांना एसीबी अर्थात लाचलुचपत विभागानं नोटीस बजावली. आमदार वैभव नाईक यांच्या आमदार फंडातून केलेल्या कामांची सखोल चौकशी करण्यासंदर्भात कुडाळ तालुक्यातील भरणी गावच्या सरपंचांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. विशाल रेवडेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विशाल, याबद्दल अधिक काय माहिती आहे? मिलिंद सर, जर बघितलं तर आपण मागे सत्ता संघर्षानंतर अनेक राज्यात परिवर्तनाच्या गोष्टी दिसतात. त्याचमध्ये वैभव नाईक यांचं जे नाव आहे हे चर्चेत आलेलं होतं आणि ही चर्चा जी होती ती लाचलुचपत विभागाच्या नोटीसमुळे. आणि जर आपण पाहिलं तर मागील काही दिवसांपासून वैभव नाईक यांच्या चौकशीचे आदेश जे होते हे रत्नागिरी लाचलुचपत विभागाने दिलेले होते आणि त्याच संदर्भात त्यांनी जो आपला जो लेखाजोगा होता संपूर्ण हा लेखाजोगा देखील या लाचलुचपत विभागाला दिलेला होता. आणि त्यामध्ये कुठेतरी आमदार वैभव नाईक यांनी एका भरणी ग्रामपंचायतीला जे आमदार फंडातून जे पाईपलाईन कनेक्शनसाठी जे फंड दिलेला होता या फंडात कुठेतरी काहीतरी स्क्रुटिनी आढळल्या आणि या स्क्रुटिनी तपासण्यासाठी या भरणी गावचे जे सरपंच आहेत यांना एसीबी कार्यालय रत्नागिरी येथे उद्या सकाळी ठीक 11 वाजता चौकशीसाठी येण्याचे आदेश दिलेले आहेत. सर, विशाल, तुर्तास धन्यवाद. राज्याच्या मंत्रिमंडळात महिला मंत्री नसल्यानं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर पुन्हा एकदा टीका केली. सरकारमधील शहाण्यांना महिला मंत्री नको अशी खरमरीत टीका अजित पवार यांनी केली. तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना वाटलं आपणच राज्याला पुरून उरू, मात्र तसं होत नसतं अशा शब्दात अजित पवार यांनी शिंदे फडणवीस यांना टोले लगावले. आजच्या सरकारमध्ये काय 50% महिला भगिनी तुम्ही आहेत. या शाळांना एकाला देखील महिला मंत्री करावंसं वाटत नाही ही या सरकारची शोकांतिका आहे. 6 महिने झाले मत पाहिजे असतं त्या ताई बाई अक्का मला शिक्का आता शिक्का नाही आता बटन दाबा तेव्हा कसं ताई माई अक्का कळतंय. आणि आता 6 महिने तुम्हाला महिला मिळत नाही तिथं कर्तव्यावर महिला नाही आहेत. पहिले तर हे दोघच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले एकाला घेतलं त्यांना वाटलं आपण दोघच त्याच्या राज्याला पुरून उडू. परंतु कुणी एकटं दोघं उडून उडत नाही बाबांनो. जेवढी जास्तीत जास्त संख्या असते तेवढं चांगल्या प्रकारे काम करता येतं. अनेक जाती धर्माच्या लोकांना त्याच्यामध्ये सामावून घेता येतं. ही आपली संस्कृती आहे. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून खडसे यांनी सरकारवर खोचक शब्दात टीका केली. विस्तार झाल्यास आमदारांमधला असंतोष उफाळेल आणि याच भीतीनं मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही असं एकनाथ खडसे म्हणाले. भारतीय जनता पार्टीमधले अनेक आमदार शिंदे गटाचे तर जवळपास सारेचे सारे आमदार मंत्रिमंडळामध्ये यायला इच्छुक आहे आणि कोणाला मंत्रिमंडळामध्ये घ्यावं हा पेच असल्यामुळे या ठिकाणी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही. मंत्रिमंडळाचा एकूण विस्तार होऊ द्या, यामधला असंतोष आपोआप उफाळून येईल आणि मला का मंत्री केलं नाही, ह्याला का मंत्री केलं, या माध्यमातून जो असंतोष येईल त्या असंतोषाला तोंड देणं कठीण जाईल आणि म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार लांबतो आहे. तिकडे सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा तालुक्यात कासेगावमध्ये क्रांती वीरांगना इंदुमती पाटणकर स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आणि दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ हा करण्यात आला. यावेळी विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे एकाच व्यासपीठावर आले होते. अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीवरून सुरू असलेल्या वादावर बोलायचं टाळलं. मी तुम्हाला मागेच सांगितलं, त्याच्यानंतर आमच्या प्रांताध्यक्षांनी नंतर पण एक स्टेटमेंट करून त्याच्यावर पडदा टाकलेला आहे. सारखं ते उगाळू नका, त्याला 3 वर्ष झालेली आहे. त्यापेक्षा आपण महागाई, बेरोजगारी, आत्ताचे जे काही प्रश्न यक्ष प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच्याबद्दल या मीडियाचाही वापर करू आणि
लोकांनाही त्याच्यातनं जागृत करू. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात उद्या मतदान होत आहे. या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली. नाशिक पदवीधर मतदारसंघाची यंदाची निवडणूक लक्षवेधी आहे. काँग्रेस उमेदवार डॉक्टर सतीश तांबे यांनी ऐनवेळी माघार घेतली आणि त्यांचा मुलगा सत्यजित तांबे हा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहे. सत्यजित तांबे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले असून त्यांच्यासमोर महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांचं आव्हान आहे. तर अखेरच्या क्षणापर्यंत नागपूरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारीबद्दल घोळ सुरू असल्यानं नागपूरची निवडणूकसुद्धा लक्षवेधी आहे. नागपुरात महाविकास आघाडीकडून सुधाकर आडपोले, भाजप पुरस्कृत ना गो गाणार आणि शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे तसंच अपक्ष उमेदवार सतीश इटकेलवार यांच्यात लढत आहे. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचे विक्रम काळे, भाजपचे किरण पाटील आणि अपक्ष उमेदवार प्रदीप सोळुंके अशी तिरंगी लढत आहे. तर अमरावतीमध्ये भाजपचे डॉक्टर रणजित पाटील, महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आणि वंचितचे अनिल अलमकार यांच्यात चुरशीची लढत होईल असं वाटतंय. इकडे कोकण शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील आणि भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात मुख्य लढत आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. अखेर सुजय विखे पाटील यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय. कारण विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आता स्टेटसवर सत्यजित तांबे यांचा फोटो ठेवलाय. इतकंच नाही तर विखे पाटील यांच्या जनसेवा ऑफिसच्या ग्रुप स्टेटसवर सुद्धा सत्यजित तांबे यांचा फोटो टाकून विजयी भव असं लिहिण्यात आलंय. शेकडो कार्यकर्त्यांच्या स्टेटसवर सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय. पक्षानं स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर आता नगरमध्ये विखे समर्थकांच्या स्टेटसवर तांबेंचे फोटो झळकू लागले. कार्यकर्त्यांनी जी काय तर मी माहिती घेतोय त्यामध्ये जी भूमिका ते घेत आहेत आणि याच्यामध्ये अजून आता कॅन्डिडेट सत्यजित तांबे म्हणून त्यांना सत्यजित तांबेंना आता पार्टीच्या वतीने पाठिंबा असं नाही आहे, परंतु अजून त्या संदर्भात एक संदिग्ध आहेच आहे. लोकांमध्ये चर्चा चालू आहे काय करायचं काय नाही. आता लोकांनी निर्णय घेतला ना, त्यांना जे आता आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबेंना मतदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर तो कार्यकर्त्यांच्या स्तरावर तो निर्णय झालेला आहे. दरम्यान भाजपनं खरंच कोणाला पाठिंबा दिला आहे? कारण सत्यजित तांबे यांच्याबद्दल अद्याप अधिकृत सूचना भाजपच्या वतीनं काढण्यात आलेली नाही. मंत्री गिरीश महाजन यांनी याबद्दल वक्तव्य केलं आहे. फडणवीस आणि बावनकुळे मिळून आज निर्णय जाहीर करतील असंही त्यांनी सांगितलं आहे. एवढंच नाही तर पदवीधर निवडणुकीच्या संदर्भात नाशिकमध्ये काय निर्णय होतो याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. त्याच्यावर पुढची सुद्धा अनेक गणितं बांधली जाणार आहेत. खरं तर अद्यापही मौन या विषयात आहे, त्यामुळे यावरूनच खरं तर भूमिका स्पष्ट होते असं गिरीश महाजन यांनी जळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना नमूद केलं. भाऊ काय सांगाल, पदवीधरची उद्या निवडणूक आहे, भाजपचं अद्याप मौन पाहायला मिळतंय, कुठली भूमिका जाहीर केलेली नाही, कोणाच्या पाठीशी? आता उद्या निवडणूक आहे, आमचं मौन आहे, म्हणजे आमची भूमिका काय तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आम्ही आहे तसेच आहोत, त्यामुळे अजून आमची भूमिका स्पष्ट झाली नाही. आज कदाचित आमचे अध्यक्ष आहेत मान्य देवेंद्रजी आहेत, या बाबतीत कदाचित ते निर्णय आज जाहीर करू शकतील. भाजपचा छुपा पाठिंबा एक सत्यजित तांबेंना असल्याचं चर्चा आहे. तसं तरी माझ्या कानावर अजून आलेलं नाही किंवा मला तशा सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे अधिकृतपणे अजून भाजपनं कुठलीही भूमिका नाशिकच्याबद्दल जाहीर केलेली नाही. तिकडे मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बीडसह मराठवाड्यातील शैक्षणिक क्षेत्रातील मातब्बर नेते जयदत्त क्षीरसागर यांनी शेवटच्या क्षणी आपला पाठिंबा भाजपचे उमेदवार किरण पाटील यांना जाहीर केला आहे. त्यामुळे भाजपचं पारडं जड झाल्याचं मानलं जात आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांच्यासाठी हा धक्का मानला जातो. दरम्यान भाजप निवडणूक प्रभारी राणा जगजित सिंह पाटील यांनी बीडमध्ये येऊन क्षीरसागर यांच्या नवगण महाविद्यालयात समर्थक आणि संस्थाचालक यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळेला माजी नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर हे देखील उपस्थित होते.
तिकडे पदवीधर मतदारसंघासाठी उद्या सर्वत्र मतदान होत आहे. मात्र मतदानाच्या पूर्वसंध्येला अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांनी खळबळजनक दावा केला आहे. अमरावती पदवीधरच्या निवडणुकीत 23 पैकी अनेक उमेदवार माझ्या संपर्कात असून 9-10 उमेदवार भाजपचे अधिकृत उमेदवार असलेले डॉक्टर रणजित पाटील यांचं काम करत आहेत, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला. तर काँग्रेसचे नेते आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे तसंच राष्ट्रवादीचे लोकसुद्धा रणजित पाटील यांचंच काम करतायत, असा दावा त्यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे हे निवडणुकीच्या नंतर भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावासुद्धा आमदार राणा यांनी केला आहे. कोणते 9 ते 10 उमेदवार आहेत? असं आहे, अमरावतीचे जे कुलगुरू आहे ते आमच्यासाठी खूप पूजनीय होते, आदरणीय होते आणि संपूर्ण 5 जिल्ह्यामध्ये त्यांनी कुलगुरू म्हणून जे काम केलं ते खऱ्या अर्थानं न विसरणार आहे. आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी रणजित पाटील साहेब स्वतः आले होते आणि त्यांचे पण खूप निकटचे संबंध होते. आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी श्रद्धांजली दिली आणि त्याच माध्यमातून अनेक शिक्षक, प्राध्यापक, सगळे शिक्षण क्षेत्रामधले काम करणारे सगळे इथे आले होते आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून या ठिकाणी श्रद्धांजली दिली आणि रणजित पाटील साहेबांनासुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांनी पाठिंबा दिला आणि एक बहुमत त्यांनी आपलं सगळ्यांचं की रणजित पाटील साहेबांचा एक उमेदवार जे तुम्ही पाहिलेलं आहे की एक सरळ व्यक्तिमत्व आहे, अभ्यासू आहे आणि अनेक वर्षाचं त्यांचं जे काम आहे ते सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. आणि भाजप महाराष्ट्रामध्ये आहे, एकनाथ शिंदे भाजपची सरकार आहे, देवेंद्र फडणवीस साहेब आहे, देशामध्ये मोदीजी आहे. अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटते जी सत्ता आहे तोच उमेदवार या जनतेला न्याय देऊ शकते. तिकडे खासदार विनायक राऊत यांना नियतीच उत्तर देईल, अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. राऊत यांनी शिंदे समर्थक आमदारांवर खरपूस टीका केली होती. त्याला उत्तर देताना सामंत यांनी मंत्र्यांची नाहक बदनामी केल्यास अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचाही इशारा दिला. असं बोलून ते त्यांचं समाधान करून घेत आहेत आणि आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत. मला असं वाटतं की अशा मी शब्दप्रयोगांना उत्तर देखील देत नाही. काळ आहे, नियती आहे, वेळ आहे, काळ हेच त्याला उत्तर. माझं म्हणणं असं आहे की 4 मंत्र्यांची नावं सांगितली पाहिजे. नावं सांगितली तर त्याच्यामध्ये नसतील तर आम्ही अब्रू नुकसानीचा दावा ठोकू, आम्ही कायदेशीर कारवाई करू. पण यायचं शिवीगाळ करायची ही काही सिंधुदुर्गाची संस्कृती नाही आणि रत्नागिरीची देखील संस्कृती नाही आणि घोडा मैदान जवळ आहे. अमरावतीच्या मोर्शीचे आमदार बच्चू कडू हे नेहमीच या ना त्या कारणानं चर्चेत असतात. नुकतीच त्यांनी अमरावतीमध्ये विकास कामांची पाहणी केली. यावेळी नाला खोलीकरणात तफावत आढळून आली आणि त्यांनी अभियंत्याला चांगलंच धारेवर धरलं. काय झालं ना इंजिनियरला दोषी ठेवलं. 18 आहे ना? अहो 18 आहे, पण मी काय म्हणतोय तुम्ही सांगा हे 5 फूट वाढलं असतं ना. बहाड इंजिनियर आहे तुम्ही चक्रा मारत नाही, काहीच नाही. गोल घेतला तिथं येळा, आता हे फोर्स तिथं दाटतं पाणी. एवढी उंच भिंत घ्यायला तुम्ही मूर्ख लोक आहे, तुम्ही इंजिनियर नाहीच आहे. हे भिंत अर्धी पाहिजे होती. तुम्ही मॅट इंजिनियर आहे, काही गरज नाही आहे. तुम्ही चला ब्रा 3 काय डिझाईन ठेकेदाराला पैसे वाचले पाहिजे, काँग्रेसच्या कामात जास्त करता तुम्ही. नाही तर काय गरज आहे एवढी उंच भिंत घ्यायची, मूर्खपणा आहे. इकडे मुंबईत सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. लव्ह जिहादच्या विरोधातल्या कायद्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या संख्येनं आंदोलनकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. शिवाजी पार्कमधून हा मोर्चा निघाला आणि तो एल्फिस्टन इथल्या कामगार कल्याण मैदानाच्या इथे पोहोचला. यावेळी शेकडोंच्या संख्येनं आंदोलक सहभागी झाले होते. लव जिहाद ही एक चेतावणी आहे. स्वतःला हिंदुत्व म्हणणारे दोन्ही हातात हिरवा झेंडा घेऊन
त्यांनी जी परिस्थिती पैदा केली त्यामुळे हा आक्रोश आहे. आज फक्त आक्रोश व्यक्त होत आहे, लागून झालं नाही थांबलं. ज्या परिवारातील एक तरुण मुलगी हातची त्यावेळेला बाजूला जाते, घरातून बाहेर पडते, प्रेमात फसवल्या जाते, तुकडे तुकडे केले जातात, त्या परिवाराचं दुःख, त्याचा आक्रोश हा समाज व्यक्त करतोय. मोकळी जागा म्हणजे जणू काही एका विशिष्ट समाजाची प्रार्थना स्थळासाठीच आहे असं मानून त्या ठिकाणी अनधिकृत जे होतं त्या विरोधात मुंबईकरांची भावना आहे आणि मुंबईकरांच्या हिंदू समाजाच्या भावना आहेत. जन हा शब्द त्या ठिकाणी आहे आणि सकल हिंदू समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे. हा काही केवळ भारतीय जनता पार्टीचा मोर्चा नाहीये, यामध्ये सर्व पक्षाचे, सर्व जाती धर्माची लोक एकत्रित आले. काय मागणी आहे? मागणी आहे लव जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा त्या ठिकाणी आणा. काही हिंदू समाजातील मुलींना घुस लावून, प्रलोभन देऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, त्यांना त्या ठिकाणी धर्मांतर करायला भाग पडतंय. हे चालणार नाही. हे हिंदू राष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा कायदा आणावा. रत्नागिरीच्या खेडमध्ये 2 वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जबर मारहाण करण्यात आली. सातविनगाव या भागामध्ये ही मारहाण झाली. सरकारी वनविभागाच्या जागेवर बनवा पेटला होता आणि हा बनवा विझवण्यासाठी हे अधिकारी पोहोचले. वनाधिकाऱ्यांनीच हा बनवा लावल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आल्याचं कळतं. तिकडे पिंपरी चिंचवडमधून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीत केमिकल मिश्रित पाणी सोडणाऱ्या 6 कंपनी मालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केलेल्या या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली. कुठलीही परवानगी न घेता महापालिकेच्या ड्रेनेज लाईनला कंपनीतील पाईपलाईन जोडून त्याद्वारे दूषित सांडपाणी आणि रसायन मिश्रित पाणी नदीपात्रात सोडलं जात होतं. तिकडे उस्मानाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली. खेळत असताना ऑक्सिजनचा सिलेंडर डोक्यात पडल्यानं एका 9 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी शहरात घडली. हा सगळा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. आर्यन अमर नलावडे असं या 9 वर्षीय मुलाचं नाव आहे. आर्यन हा वाशी शहरातल्या एका खाजगी हॉस्पिटलसमोर खेळत होता. यावेळी त्या ठिकाणी ठेवलेलं ऑक्सिजनचं सिलेंडर आर्यनच्या डोक्यात पडलं आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. नाशिकच्या सिन्नर इथल्या पांढुर्ली घाटात मिनी बस जळून खाक झाले. सिन्नर घोटी महामार्गावर अग्निशमन दलाच्याकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बसमधील सर्व 18 प्रवासी सुखरूप आहेत. हे प्रवासी ठाण्याहून शिर्डी आणि शनी शिंगणापूरला जात होते. यावेळी ही घटना घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सगळे प्रवासी सुरक्षित आहेत. दरम्यान आगीचं कारण समजू शकलेलं नाही. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे जालन्यामधली. जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांचा अनोखा अंदाज आज पाहायला मिळाला. जालना इथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आमदार कैलास गोरंट्याल चक्क व्यासपीठावर जाऊन देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसले. आणि थेट जाऊयात राजधानी नवी दिल्लीमध्ये बीटिंग द रिट्रीटचा कार्यक्रम सुरू आहे.
आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर संध्याकाळच्या बातम्या. न्यूझीलंडला पुराचा जबरदस्त तडाखा बसलाय. न्यूझीलंडमधल्या अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती आहे, त्यामुळे जनजीवन पूर्णतः अस्ताव्यस्त झालंय. स्कॉटलंड शहरातील विमानतळात पाणी शिरल्यानं ते बंद करावं लागलं. ऑकलंड शहरातले अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून अनेक घरांमध्ये सुद्धा पाणी शिरल्यानं नागरिकांचं प्रचंड नुकसान झालंय. काही गाड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळते. ऑकलंडच्या महापौरांनी शहरामध्ये आणीबाणी जाहीर केली. आतापर्यंत पुरामुळे 3 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण बेपत्ता झाल्याची माहिती मिळते. न्यूझीलंडच्या ऑकलंडमधली ही दृश्य आपण पाहतो आहोत. अनेक चौकांमध्ये तर गाड्या तरंगताना दिसत आहेत. यासोबतच संध्याकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील आणि थोड्याच वेळात आमच्या उद्योगरत्न या कार्यक्रमात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेली खास मुलाखत.